इकडे एवढा पाऊस पडतो, खूप पाऊस. मला पूर्ण लारे बंद आहे. दुकानं बंद करून राहिले. हाय मित्रांनो, कशा आहात? आय होप तुम्ही बरे असाल. तर मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्यानं भरपूर धुमाकूळ घातलेला. काही दिवसापूर्वी 4 दिवस खूप पाऊस इकडे म्हणजे पूर्ण 6 जिल्ह्यामध्ये खूप महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत होता. पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्रास दिला पावसाने खूप. महाराष्ट्रामध्ये गेले 4-5 दिवस, पण तोच पाऊस आज गेले 4-5 दिवस गुजरातमध्ये खूप पडत आहे. आमच्या धंद्याचे पण वाट लागलेलं आहे पूर्णपणे. गेले 2 दिवस काहीच धंदा होत नाही, काहीच नाही. तर पब्लिक गुजरातचा माणूस एक सुद्धा बाहेर निघत नाही आहे. सर्वांचे तुम्हाला मी दाखवतो, आमच्या लाऱ्या वगैरे सर्व बंद आहेत. सर्व दुकानं आमचे बंद आहेत. कारण पावसामुळे गुजरातमध्ये एक सुद्धा माणूस निघत नाही बाहेर. सगळ्यांना सुट्ट्यात, कंपनी पण पूर्णपणे बंद आहे तिकडं पण, आणि बाहेर कोणीच निघत नाही. त्याच्यामुळं इकडं खूप वाईट दिवस चाललेले आहेत आमचे. खूप इकडे एवढा पाऊस पडतो, खूप पाऊस. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे छत्र घेऊन फिरतायत. माझी हे दुकान लारी, आमची आईस्क्रीमची दुकान पूर्ण लारी बंद आहे. मी झाकून ठेवले आणि तुम्ही साईडला बघू शकता. हे बघा कसे दुकानं बंद करून राहिले सर्व. गेले 4-5 दिवस पूर्णपणे रोड भरलेला आहे. पूर्णपणे गेले 4-5 दिवस खूप इकडे पाऊस पडतो. खूप म्हणजे खूप, कोणीच बाहेर निघत नाही है. ये बर्फ हो गया बटर पूरा. अभी इसको हम किसी के सर पर मारेंगे तो ये नहीं टूटेंगे, ये मेरी गारंटी है. ये पूरा जाम हो गया है. तो फ्रीज मधून आताच काढलाय. तर मित्रांनो, इकडे गुजरातमध्ये खूप पाऊस पडतो. गेल्या 4-5 दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडत होता, पण आता तोच पाऊस आपल्या गुजरातमध्ये आला. आणि गुजरातमध्ये 4-5 दिवस झाले खूप म्हणजे खूप पाऊस पडतो. खूप बाहेर निघूचा वाटत सुद्धा नाही. पण तरी पण एवढ्या पाण्यामध्ये मी येऊन आपला दुकान ओपन करून गप्पपणे बसतो. कारण इकडूनची पब्लिक निघतच नाही. जेव्हा पाणी पडतो ना, तेव्हा अजिबात इकडूनची पब्लिक निघतच नाही बाहेर. आज इन्होंने चाय बनाई थी. खूप वाईट दिवस चालू झाले आहेत. एवढे वाईट दिवस कधी आले नव्हते आमचे. नुसतं दिवसभर इकडे येऊन पाण्यामध्ये बसायचं नाही, खायचे खूप, जेवायचे पण वांदे खूप आहे तिकडं. कारण जेवताना सुद्धा म्हणजे इकडे जेवायला सुद्धा जागा नाही आहे. तर आता असाच दिवस काढायची वेळ आले, तर आता काय करणार. तर मित्रांनो, मी दाखवतो पाण्याने अवस्था काय केली. कधी पाण्याने पूर्णपणे वाट लावून टाकले. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, खुर्च्या वगैरे पूर्णपणे भिजण्याचे. हे हॉटेल बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, यांचे पण पूर्णपणे वाट लागून टाकले. यांचे पण कस्टमर कमी झालेत. पाण्यामुळे कस्टमरच येत नाही बाहेर. काय कस्टमर येतात की नाही? कस्टमर आ रहे की नाही? शाम को दाल बाटी भी चालू हो जाएगी. हे बघा, यांची आजच त्यांची दाल बाटीचे पण त्यांची आज म्हणजे काय बोलतात, आपल्याकडे चूल बोलतात, तिकडे त्यांच्याकडे भट्टे बोलतात. त्यांची दाल बाटीचे भट्टे पण आजच आले. पण पावसामुळे खूप त्यांची पण वाट लागले. खूप म्हणजे खूपच. त्यांची भांडी वगैरे तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप त्यांची पण म्हणजे पावसामुळे ते पब्लिक जास्त बाहेर निघत नसल्यामुळे त्यांचे पण नुकसान खूप होत चाललेलं आहे. कारण गेले 4-5 दिवस इकडे खूप पाऊस होतो. खूप म्हणजे खूप. धंदा म्हणजे त्यांच्याच ना, सर्वांच्या तसेच परिस्थिती आहे. कारण पावसामुळे इकडचे माणसं बाहेर निघतच नाही, अजिबात काहीच नाही. म्हणजे सगळे गप्प बसले. घुंगराचे मालक बघा, हे सुरतचे घुंगराचे मालक इथं बसले. त्यांचे पण लारे बंद आहे. हे बघा, नाही पावसामुळे खूप अवस्था झाली त्यांचे. हे जे मी तुम्हाला दाखवलं, हे हॉटेल, हे हॉटेलचे त्यांचे जे काही कारागीर आहेत, त्यांचे इकडं सर्व बिछानं वगैरे ते पूर्णपणे भिजलेत. त्यांचे राहायचे वगैरे खूप वांदे आहेत. म्हणजे राहायला सुद्धा त्यांना जागा नाही. कारण पावसामुळे त्यांची खूप बिकट परिस्थिती झाली आहे. मला दाखव मित्रांनो. तर आता पाऊस वगैरे कमी झाला आहे. तर मी पण आता आपली लारी जी आपली गाडी आहे, दुकान साफ करून घेतो. कारण पाण्याने खूप आतमध्ये पाणी गेलं आहे. त्याला आता मी पुसूनच घेतो. कारण पाण्याने खूप बेकार अवस्था करून टाकली इकडची. म्हणजे
जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो तेवढा नाही पडत, पण कमी पाऊस पडतो, त्याच्यापेक्षा थोडा कमी पडतो, पण खूप म्हणजे खूप इकडं खूप वाईट परिस्थिती आहे आताची. तर माझ्या मागं बघू शकते हे बघा. आणि हे आपले काठेवाडचे मालक ते पण त्याचे पण खूप बेकार अवस्था करून टाकले. हे बघा तुम्ही दुकानं बंद करून गेलेत काही लोक. म्हणजे हे बघा इथं आपला याचा होता केळी वगैरे आपला बॉईल करून भेटतात तिथं, तो पण बंद करून गेला आहे, कारण पावसामुळे खूप काहीच समजत नाही काय करायचं ते. आणि माझी लारी बघा, माझं दुकान पाण्याने पूर्णपणे वाट लावून टाकले, म्हणजे काय करायचं काय समजत नाही. मी पण आता आपली लारी वगैरे पुसून घेतो. बघा स्कूल पण बंद आहे इकडचे, स्कूल सुद्धा बंद आहेत बघा. एक सुद्धा माणूस दिसत नाही, एक सुद्धा मुलगा दिसत नाही, त्या एक गाडी दिसत नाही, कारण पाऊसच एवढा आहे की स्कूल सुद्धा बंद आहे तिकडे. स्कूलला पण सुट्टी दिल्या तिकडचे. बघा पूर्णपणे दुकानं वगैरे सर्व बंद आहेत. हे बघा, अरे एवढ्या पाण्यात कोण निघणार. आता आपणच आपल्या महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असेल, एवढा पाऊस पडत होता, कोण बाहेर नाही काय नाही, सर्व स्कूल वगैरे सर्व बंद होते, कंपन्या बंद होत्या. याच्यामध्ये माणसं येऊन कशी बसणार तुम्हीच विचार करा. वरती पण बघा पाऊस पडायला लागला की याच्यातून पाणी यायला सुरुवात. हे याच्यामध्ये कसं पाणी अडकणार तुम्ही बघा. छत्र्या घेऊन बाहेर निघतात, जे निघतात तेच बाहेर निघतात, नाही तर जास्त पब्लिक बाहेर निघत नाही पाऊस पडल्यावर. दिवसभर पाऊस, संध्याकाळची एवढा पाऊस पडतो तर संध्याकाळी तर मी लवकरच निघून जातो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपला इथपर्यंतच होता. आणि हा बघा, हा माझा नवीन फ्रेंड इकडचा सिद्धार्थ, त्याचं नाव आहे सिद्धार्थ. तू कुठला? हेलो गाइस, तू कहाँ से? मैं राजकोट से हूँ, काठियावाड़ से. राजकोट काठियावाड़ का जो मालक है उनका भाषा है. तो मित्रांनो आपला ब्लॉग हा आपला इथपर्यंतच होता. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो और थोड़ा बहुत हो सपोर्ट करो. हाँ वही. चलो मित्रांनो, आपण आता आपल्या ब्लॉग मध्ये भेटू.